अतिशय संघर्षाने मिळालेला. अनेक लोकांनी अनेक वर्ष जेलमध्ये काढले, अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिली, अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं. अशा संघर्षातनं, अतिशय संघर्षातनं आणि अनेक वर्षाच्या संघर्षातनं हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत की ज्या लोकांनी एकेकाळी हे संघर्ष केला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपल्याला स्वातंत्र्य भोगण्याची संधी निर्माण करून दिली. त्यांच्या प्रती आजच्या दिवशी आपण कृतज्ञता व्यक्त करणं हे महत्वाचं आहे. आणि त्यांनी जे या देशासाठी बलिदान दिलं, त्यांनी जे या देशासाठी योगदान दिलं, त्यांचं आज स्मरण करून आपण त्यांच्या विचारावरती आणि त्यांनी जे या देशाचं भविष्य पाहिलं त्यावरती आपल्याला काम करण्याची गरज आहे. आजच्या परिस्थितीमध्ये देशामध्ये भरपूर आव्हान आहेत, आपल्यासमोर भरपूर आव्हान आहेत. तसं म्हणेल की भरपूर संधी पण आहे. आपल्या देशाला 2047ला 100 वर्ष होणार आहे. आज आपण एक विकसित भारताचं स्वप्न पाहतो. आपण विकसनशील देश म्हणून अनेक वर्ष आपण या जगामध्ये वावरत आहोत. प्रगतीची मोठी झेप घेतलेली आहे. पण विकसित राष्ट्र, डेव्हलप्ड कंट्री या स्वरूपात आपल्याला 2047ला 100 वर्ष पूर्ण होताना पाहिजे. आणि मला वाटतं की हे 2047चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहण्याची गरज आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही तरुणाई सगळ्यात महत्वाची आहे. तुमची पिढी जी महत्वाची आहे. मी म्हणतो की या देशाचे तुम्ही शिल्पकार आहात, या देशाचं तुम्ही भविष्य आहात. देश कुठल्या दिशेनं न्यायचा, देश कुठल्या दिशेनं न्यायचा हे तुम्ही ठरवणार आहात. जी आणि विशेषतः हे देश जर आपल्याला प्रगतीपथावर न्यायचा असेल तर आपल्या या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो आपल्याला विज्ञानाचा पाया घालून दिला, मला वाटतं की या विज्ञानामुळे आज देश काय, जग काय हे नेत्रदीपक प्रगती करत आहे. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात, तुम्ही नर्सिंगचे आहात, तुम्ही कम्प्युटरचे आहात. या कम्प्युटरची क्रांती, डिजिटल क्रांती आणण्याचं काम हे राजीव गांधींनी या देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला. मित्रहो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की प्रत्येक पंतप्रधानांनी या देशासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि यातनं आपला देश आज जो दिसतोय तो त्या प्रगतीपथावर आहे. आणि म्हणून या सगळ्यांचं सुद्धा स्मरण करत असताना आपल्याला पुढे जाण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा आपल्याला वापर करायचा आहे. मित्र, भविष्यकाळ हा फार उज्ज्वल आहे आणि हा उज्ज्वल बनवण्याचं काम आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे. आज आपल्या देशासमोर गरिबीचं आव्हान आहे. या गरिबीवर मात करायची असेल तर आपल्याला शिक्षण आणि विज्ञानाच्या माध्यमातून स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत त्याचा उपयोग करून घ्यावा लागणार. आज देश डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून जगासमोर एक अतिशय वेगाने जातो. आज आपण सर्वजण ऐकतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे सर्वात मोठं तंत्रज्ञान आजचं आहे. आज ज्याला आम्ही या तंत्रज्ञानामुळे फार मोठी क्रांती होऊ घातलेली आहे. गेल्या 5-7 वर्षाच्या तंत्रज्ञानानं ज्या वेगाने प्रगती केली आहे, मला वाटतं की भविष्यकाळ हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा असणार आहे. आणि यामध्ये आपण पारंगत असणं, यामध्ये आपण तुम्ही कम्प्युटरचे विद्यार्थी, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी या नात्याने खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकता आणि त्यातनं आपल्या देशाला खूप मोठं पुढेही नेऊ शकता. असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रात आज कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, आरोग्याचं क्षेत्र असो, पशु आरोग्याचं क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र असो, सामाजिक असो, राजकीय असो, सगळ्या ठिकाणी या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करून आपल्याला देशाला प्रगतीपथावर न्यायचं. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर बनवा, या क्षेत्रामध्ये आपलं योगदान द्या. मी म्हणेन की याचं तंत्रज्ञान स्नेही होत असताना आपण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान स्नेही होणं ही आजच्या काळाची ही गरज आहे. आणि आज या जगामध्ये किंमत कुणाला आहे तर ज्ञान असणाऱ्याला आहे, विज्ञानाचा स्वीकार करणाऱ्याला आहे. अंधश्रद्धा आपल्याला बाजूला ठेवाव्या लागणार आहेत आणि विज्ञानच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतं, आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतं, आपल्याला विकसित देशामध्ये रूपांतरित करू शकतं. आणि म्हणून विज्ञानाचा स्वीकार करा. तंत्रज्ञानाला आधी काम आपलं सुकर झालेलं आहे. आज जी देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मनुष्यबळाची जी कमतरता भासते काम करण्यासाठीचे, कष्टाची काम करण्याची, आणि मला वाटतं की तिथं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान असो किंवा आमचं प्रेसिजन मेथड्स जे असतील, या सगळ्यांचा आपल्याला उपयोग होणार आहे. आणि म्हणून मला तर वाटतं की या कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये फार मोठा वाव आहे. आणि यातनंच आजपर्यंतही गेल्या 30-40 वर्षात देशाने मोठी प्रगती केली आहे, जग प्रगती करते. आणि आपण सुद्धा या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अतिशय नाविन्यपूर्ण असणारं नवनवं तंत्रज्ञान याचा अंगीकार केला पाहिजे, याचा स्वीकार केला पाहिजे. आणि
त्यात आपण प्रगती करण्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रासाठी मी पाहतोय की ऍप्स लागत आहेत. मी बघितलं की शेतीच्या क्षेत्रात असो, मी पशुसंवर्धन क्षेत्रात स्वतः काम करतो, त्यात आमचा बांधावरचा गोठ्यातला शेतकरी सुद्धा ऍप वापरतो आणि त्याच्याने अनेक गोष्टी त्याच्या सुकर होत आहेत, अनेक गोष्टी वेळेवर कळत आहेत, अनेक गोष्टीचं वेळेवर निदान होतंय, वेळेवर त्याचं नियोजन करता येतंय आणि त्याच्यामुळे कितीतरी त्याचं होणारं नुकसान वाचवता येतं आणि नुकसान वाचवणं म्हणजेच फायद्याकडे जाणं. अशा पद्धतीनं आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. मित्रांनो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या, उद्योजकतेच्या संधी आपल्या वाट पाहत आहेत आणि यासाठी आपण निश्चितपणे सक्षम व्हावं, त्याच्याकडे डोळसपणानं पाहावं आणि मला वाटतं की या गोष्टी पुढे नेणार आहे. आजही देशासमोर एक फार महत्वाचं आव्हान आहे आणि मला वाटतं त्या आव्हानाचा स्वीकार आमची ही तरुण पिढी करेल आणि देशाला एकसंध ठेवण्यासाठी. देश स्वतंत्र झाला, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही एक मनाशी एकमेकाशी जोडले गेलो पाहिजे. जात, धर्म, भाषा, भेद या सगळ्या गोष्टीला आपण तिलांजली दिली पाहिजे. एक भारतीय हाच आमचा धर्म असला पाहिजे आणि हा धर्मावर आपण पुढे गेलं पाहिजे. तरच आम्ही आमचा देश जगामध्ये राहू शकतो. ज्या ज्या देशामध्ये जाती आणि धार्मिकता लोकांनी वाढवली ते देश नामशेष जगाच्या नकाशावरून झालेले आहेत, किंबहुना ते त्यांची अधोगती झालेली आहे. आणि म्हणून आम्ही भारतीय म्हणून पुढे जाण्यासाठी आपण सर्वजण मिळून एकमेकांच्या हातात हात घालून या देशाला पुढे नेण्यासाठी काम करूया. यासाठी या तरुणाईला माझ्या खूप खूप शुभेच्छा. परत एकदा संयोजकांनी मला इथं बोलवलं, सन्मान केला आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.